गोवंश हत्या बंदी सुधारित कायदा रद्द करावा या मुख्य मागणीसह इतरही मागण्यांसाठी महाराष्ट्रात कुरेशी समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे। या बंदला जवळपास महिना होत आला आहे। त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने लातूर जिल्ह्यातील नळेगाव या शहरामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। सर्व शेतकरी बांधव व समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला। या बंदमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटीचे नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांची संघटनेचे अशोक पाटील यांनी म्हटले। परिणामी महाराष्ट्रात भाकड जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प असून राज्यात गोरक्षकांच्या नावाखाली हीच अराजकता सुरू राहिल्यास शेतकरीही वेठीस धरला जाण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। गोरक्षणाच्या नावाखाली कुरेशी समाजाला वेठीस धरलं जात आहे। हा कायदा लेखी स्वरूपात असावा अशी मागणी कुरेशी समाजाच्या वतीने करण्यात आली। या मूक मोर्चासाठी नळेगाव शहरातील व संपूर्ण जिल्हाभरातील शेतकरी व कुरेशी समाज उपस्थित होते। प्रतिनिधी सलीम शेख, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, लातूर। मी अनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दल। आज नळेगाव मध्ये कुरेशी समाज, शेतकरी आणि व्यापारी शेतमजुराच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। या मूक मोर्चाचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून गोरक्षक, बेकायदेशीर गोरक्षक आणि काही संघटना कुरेशी समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्याचं काम व दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी नळेगाव हे एक सर्वधर्म समभाव जोपासणारं गाव आहे। या गावामध्ये सर्वजण आनंदाने गुण्या गोविंदाने राहतात आणि बाहेर गावचा कोणतरी बेकायदेशीर गोरक्षक या ठिकाणी यावा आणि या ठिकाणचा कायदा व सुव्यवस्था बिघडवावी म्हणजे हे योग्य नाही। म्हणून माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की बेकायदेशीर गोरक्षकावर कठोर कारवाई करावी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याला, शेतमजुराला व वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला यांना संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे। आणि आमचा लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील। आज जे आंदोलन शेतकरी कुरेशी समाज यांनी जे आंदोलन चालू केले एक महिन्यापासून, त्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि जे शासन व रक्षक कायद्याखाली शेतकऱ्यांना आणि इतर बांधवांना जे त्रास देते त्या कायद्याचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो। आणि आम्ही हजारो कोटी रुपये शेतकऱ्याचं आज ह्या कायद्यामुळे नुकसान होत आहे। शेतकऱ्याकडं हे एक हे आहे जे म्हणजे जनावर जे आहेत ते जनावर शेतकऱ्याचं एक डिपॉझिट आहे। ते डिपॉझिट कधी घ्यायचं कधी काढायचं हे ह्याला स्वातंत्र्य पाहिजे। या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे तरी आम्ही जाहीर निषेध करतो आणि कुरेशी बांधवाच्या पाठीशी आम्ही 100% शेतकरी संघटना आजपर्यंत एक महिना होत चाललेला आहे की ऑल इंडिया जमीयत कुरेशच्या माध्यमातून राज्यव्यापी हा बंद आता एक महिन्यापर्यंत चालू झालेला आहे। परंतु शासन जितकं गंभीरतेनं घ्यावं तसं गंभीरतेनं हा विषय घेतलेला नाही असं मला वाटतंय। आमच्या वरिष्ठ पातळीवरून ह्या चर्चा होत आहेत। अजितदादांना ह्यापूर्वी म्हणलेलं आहे की बाबा जी खासगी लोक किंवा युवक जे काय असतील त्यांना वाहनांना अडवू नये असे त्यांना आश्वासन दिलेले आहेत। परंतु आमची जी मागणी आहे की तुम्ही कायद्याच्या लेखीमध्ये हा GR काढावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो अटक करून हा थांबावा। त्याचबरोबर जे काय आमच्या मागण्या आहेत त्या मी शासनासमोर ठेवलेल्या आहेत। या तथाकथित गोरक्षकाच्या माध्यमातून जो आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आमच्यासोबत फक्त आम्हीच नाही तर हे आतापर्यंत ज्यांना हा व्यापार फक्त एका धर्माशी निगडीत आहे असं दाखवला गेलेला होता, परंतु आज त्यांचा हा जो प्रकरण आहे, जो प्रकार आहे उघडीला झालेला आहे, हा खरा धंदा थळा व्यवसाय शेतकरी बांधवाचा आहे। आज शेतकरी बांधव आमच्या खांद्याला खांदा लावून आज ह्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेत आहे आपण पाहत आहोत। तर शासनाला सांगायचं इच्छितो की आपण चॅनलच्या माध्यमातून की आपण जे काय कायदे केलेले आहेत हे कायदे खरं तर स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हाना नाही। कोण काय करावं, कसं करावं, का व्यापार करावं या संविधानाने त्यांना अधिकार दिलेत। परंतु ह्या कायद्याच्या स्वरूपामध्ये हे सरकार फक्त एकी बाजू म्हणजे राजकीय बाजू कसा फायदा होईल आणि त्याचं धार्मिक दूरीकरण कसं करता येईल म्हणजे त्या पद्धतीने कायदे आणत आहेत। तर शासनाने ह्या ज्या काय कायदे आहेत, मोटार ऍक्ट नियम